एक मिनिट एक मिनिट कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत 11 फेब्रुवारी रोजी 77/26 हा एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना कर्जत पोलीस स्टेशनची जी DB टीम आहे, PSI वरख आणि त्यांची टीम यांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासाच्या साहाय्याने संशयित लोकांना पकडले आणि त्या संशयित लोकांना पकडला असता त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। या गुन्ह्यामध्ये जवळपास 4 आरोपी सध्या अटकेत आहेत आणि त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनमधील चोरीस गेलेले 3 मोटरसायकल, ठाणे ग्रामीणच्या 4 मोटरसायकल, ठाणे शहरच्या 2 मोटरसायकल, अशा एकूण 9 मोटरसायकल या आरोपींच्या ताब्यातून आम्ही हस्तगत केलेल्या आहेत आणि ही जी कामगिरी आहे ही रायगड पोलीस दलाची कामगिरी आमच्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीयुत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिशय वाखाणण्याजोगी कामगिरी कर्जत पोलीस स्टेशनच्या DB टीमने या ठिकाणी केलेली आहे। ही 4 पैकी 1 आरोपी विरुद्ध पूर्वीचे गुन्हे आहेत, बाकी 3 आरोपी विरुद्ध गुन्हे नाहीत आणि त्या 4 आरोपीपैकी 1 आरोपी विरुद्ध हा खुनाचाही गुन्हा दाखल आहे। तो एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहे। मुरबाड पोलीस स्टेशन अंतर्गत कल्याण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नंबर 689/25 हा BNS 103 प्रमाणे जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये हा पाहिजे आरोपी आहे। त्याचं नाव आहे नरेश नारायण कराळे। तर आरोपीची ही हिस्ट्री आहे। आरोपींची नावे आहेत प्रदीप चंद्रकांत कडू, हे साळोखचे आहेत, अरविंद स्वामी जांभिवली कर्जत, सचिन भगत कुंडलज कर्जत आणि चौथा आरोपी जो आहे तो बाहेरचा आहे, कर्जत परिक्षेत्रातला नाही आहे, नरेश नारायण कराळे हे मुरबाडचा आहे। नाही, असं तर काही तपासामध्ये अद्याप आढळलेलं नाही। अजून तपास चालू आहे याच्यामध्ये, असं काही आढळल्यानंतर त्याही दृष्टीने तपास करण्यात येईल। सगळे गुन्हे दाखल आहेत, सर्व गुन्हे दाखल आहेत। आपल्या कर्जत पोलीस स्टेशनचे 3 आहेत, म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्याचे, बाकी ठाणे ग्रामीणचे 4 आणि ठाणे शहरचे 2 असे आहेत। सर्व गुन्हे दाखल आहेत। वाढवण्यासाठी आम्ही आज माननीय न्यायालयाला विनंती करू आणि त्यानंतर अजून वेगवेगळ्या जे अँगल आहेत तुम्ही जो आत्ता सांगितला त्या दृष्टीने तपास करून बाकी परत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी विनंती करून लवकर या गुन्ह्याचा तपास करून माननीय न्यायालयामध्ये याचं दोषारोपपत्र दाखल करणे। PC होती त्यांची, आज PC संपत आहे। हो, त्यांनी मागणी केलेली आहे, त्यांना आम्ही तसा पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनलाही वायरलेस मेसेज केलेला आहे की हे आरोपी आपल्या गुन्ह्यामध्ये असतील तर त्यांच्याकडे अधिक तपास करावा। तुम्ही गुन्हाचा आरोपी म्हणताय जो फरार होता तो आणि हा तालुक्यातले 3-4 तरुण आहेत, त्यांच्या संपर्क कसा काय आला? इंग्लिशच्या याच्यामध्ये असं काय आलं का? नाही, असं काही अद्याप आलेलं नाही आहे। ते कसं काय संपर्क आले हे काय पाठवतो? हे सर्व जुने मित्र होते, त्यातून यांचा संपर्क झालेला आहे। या सर्व गाड्या ज्या आहेत त्या मुरबाड क्षेत्रातून आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। भविष्यामध्ये याच्यामध्ये साथीदार मिळण्याची शक्यता कमी वाटते, कारण हे 4च लोक होते। अजून असतील तर आम्ही त्याचा शोध घेऊ, परंतु त्याची शक्यता खूप कमी आहे, कारण आमचा इंटरोगेशनचा जो भाग आहे तो ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेला आहे। हे 4च व्यक्ती या चोरी करत होत्या। इंटेन्शन काय असावं या गाड्या चौकामध्ये? पण त्यांनी त्या गाड्या विकल्या नाहीत किंवा त्या आता गाड्या उपलब्ध आहेत म्हणून? नाही, त्याचं इंटेन्शन नक्कीच ते विकण्याचंच असणार आहे। कदाचित तो थांबला असेल, स्वतःसाठीच त्याच असणार आहे, दुसरं काही इंटेन्शन नाही। आता आपण बघू शकता मोटरसायकल चोरीच्या ज्या घटना आहेत या मोस्टली ज्या ठिकाणी CCTV नाहीत किंवा निर्जन स्थळी
आपल्यापैकी जे आपल्या कर्जत परिक्षेत्रातील जे नागरिक आहेत ते गाडी लावून गेल्यानंतर काही नागरिक 2-2, 3-3 दिवस ते गाडी घेण्यासाठी येत नाहीत आणि ती गाडी घेऊन न आल्यानंतर हे जे चोर आहेत हे अशा गोष्टी ऑब्झर्व करतात आणि त्या ठिकाणाहून ती चोरी होते. तर यासाठी एकच महत्त्वाचा उपाय आहे जो की आम्हीही त्याच्यावर काम करतो आहे, ते म्हणजे कर्जत शहरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने CCTV बसविणे. कारण CCTV हा अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा सोर्स आहे पोलिसांसाठी किंवा कोणत्याही एजन्सीसाठी, ज्याच्या मदतीनं आम्ही सर्व गोष्टींचा छडा लावू शकतो. आत्ता सध्या कर्जत शहरामध्ये आपण ANPR कॅमेरे बसवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. लोकवर्गणीतून आम्ही सर्व व्यक्तींना आवाहन केलेलं आहे. आपण इथं इतक्या मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित आहात, तर आपल्या साक्षीने मी सर्व नागरिकांना पण आवाहन करतो की आपण कर्जत तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ANPR कॅमेरे बसवून घ्यावेत. त्याचबरोबर जे दुकानदार आहेत, आपण बघू शकता आपल्या शहरामध्ये पण भरपूर दुकानदार आहेत, तर त्यांनीसुद्धा त्यांचा एखादा कॅमेरा स्वखर्चातून जर दुकानाच्या बाहेरच्या दिशेने बसवला तर तो त्यांनाच उपयोगी ठरणार आहे. तर याच्यावरती CCTV हा एक रामबाण उपाय आहे.